पक्षात मंत्रिपदाच्या मुद्द्यावरून वाद असल्याची जोरदार चर्चा आहे। सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांच्यामध्ये वाद झाल्याची दिल्लीच्या वर्तुळात चर्चा आहे। भाजपच्या वतीने मंत्रिपद देण्यात आलं होतं, मात्र वादामुळे अजून घोषणा झाली नाही अशी नवी दिल्लीत चर्चा आहे। कोणत्या पक्षाला किती मंत्रिपद दिली जाऊ शकतात या संदर्भात आपण जरा माहिती घेऊया। टीम मोदी जेडीयूला 2, टीडीपीला 2 मंत्रिपद मिळू शकतात। शिवसेना 1, आरपीआय 1 आणि अपना दल 1। कोणत्या पक्षाला किती मंत्रिपद या संदर्भात आपण अपडेट घेतो आहोत। मोदी सरकार 3.0 म्हणजे तिसरी टर्म आहे ही, आणि तिसऱ्या टर्म मध्ये टीम मोदींमध्ये कोण कोण असेल ते आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करतोय। आमचे नवी दिल्लीचे प्रतिनिधी, आपण कोणत्या पक्षाला किती, त्याच्यात मंत्रिपद कुणाला किती मिळू शकतात बघा। भाजप 38, एलजेपी 1, आरएलडी 1। साधारणपणे काय परिस्थिती आहे ते आपण बघितलं, पण राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार यांच्या मध्ये सुनील तटकरे की प्रफुल्ल पटेल यावरून वादाची ठिणगी पडलेली आहे। राष्ट्रवादी काँग्रेसमधून तटकरे आणि पटेलांमध्ये वादाला सुरुवात झालेली। आमचे प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास यांच्याशी आपण सविस्तर बोलणार आहोत। प्रशांत, केंद्रीय मंत्रिमंडळामध्ये प्रफुल्ल पटेल किंवा तटकरे कुणाला मंत्रिपद मिळतं यावरून वादाची ठिणगी पडली आहे, काय नेमकं कळतंय, काय अपडेट आहे? महत्वाचं म्हणजे जर बघितलं तर आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची सकाळी एक मोठी बैठक झाली। त्या बैठकीला छगन भुजबळ, अजित पवार, प्रफुल्ल पटेल, तटकरे हे होते। पण या दोघांमध्ये मंत्रिपदाच्या मुद्द्यावरून वाद झाल्याची चर्चा सूत्रांनी दिलेली आहे। त्यामध्ये प्रफुल्ल पटेल जे आहे राज्यसभेचे आणि तटकरे जे लोकसभेचे निवडून आले त्यांना मंत्री बनवण्याची गरज आहे अशा प्रकारचा वाद झाला। त्याच्या आधारावरती भारतीय जनता पक्षाने म्हटलं आहे की आपल्या पक्षामधला वाद मिटवा, आम्ही एक मंत्री बनवण्यास तयार आहोत। त्याचा वाद काही मिटत नव्हता, त्यामुळे शेवटी त्यांचं मंत्रिपद गळालेलं आहे। एनसीपीच्या वतीने जे ही मंत्री बनणार होते त्यांचं मंत्रिपद गळालेलं आहे। होऊ शकतं आता पुढच्या वेळेस जेव्हा मंत्रिपद होईल तेव्हा येण्याची शक्यता आहे। सध्या देवेंद्र फडणवीस जे आहे या संदर्भात चर्चा करीत आहे, त्या पण अजून निर्णय होऊ शकला नाहीये। त्यामुळे वादामुळे एनसीपीचं मंत्रिपद हुकलं आहे। स्टुडिओ म्हणजे असं म्हणायचं का, म्हणजे असं कन्फर्म म्हणायचं का की आज जो शपथविधी होतोय त्यात राष्ट्रवादी काँग्रेसचा मंत्री शपथ घेणार नाही? महत्वाचं जर बघितलं आपण तर सकाळी चहापानाला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शासकीय निवासस्थानी जे मंत्री होणार आहे केंद्रीय मंत्रिमंडळातील त्या सगळेजण उपस्थित होते। त्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा कोणीही नेता उपस्थित नव्हता। त्यामुळे असं म्हणता येईल की त्यांना आज मंत्रिपद मिळणार नाही, पण शेवटच्या क्षणी काय निर्णय होऊ शकतो हे सांगणं यावेळेस कठीण आहे। अगदी बरोबर आहे तुमचं, धन्यवाद ही माहिती दिल्याबद्दल। शेवटच्या क्षणी काही निर्णय बदलतो का, काही सरप्राइजिंग घडतं का हे बघणं महत्त्वाचं आहे। पण आता तरी माहिती अशी मिळते की राष्ट्रवादी काँग्रेसचा एकही व्यक्ती मंत्रिपद